बघायला भेटतं ते असं भव्य असं जे मंदिर आहे तेच आहे प्रति बालाजी। नमस्कार मंडळी, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, केम छो, मजा माना। तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच देवदर्शन सिरीजच्या 4थ्या एपिसोडमध्ये। पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला जुनी जेजुरी आणि नवीन जेजुरी बघायला भेटेल, तसेच दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला मोरगावचा जो गणपती आहे तो आणि अंबाई देवीचे मंदिर पाहायला भेटेल, आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये नारायणपूरचं जे दत्त मंदिर आहे ते पाहायला भेटेल। हे सगळे देवदर्शन सिरीजचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेलच। या सगळ्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ते नक्की बघा। तर मित्रांनो, आजच्या या 4थ्या एपिसोडमध्ये तुम्हाला प्रति तिरुपती बालाजीचे दर्शन पाहायला भेटेल। तर चला सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रवासाला। तर मित्रांनो, सुंदररित्या अशा आपल्या पुन्हा एकदा प्रवासाची सुरुवात झालेली आहे। दत्त मंदिराच्या दर्शनानंतर आपण आता चाललो आहोत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा निसर्ग आपल्याला आजूबाजूला दिसत आहे। आणि हे जे मंदिर आहे ते मुंबईपासून 190 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पुण्यापासून जवळजवळ 45 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। श्री श्रीनिवासं श्रितपारिजातं विश्वस्मै नमः। श्री श्रीनिवासं विष्णवे नमः। श्री श्रीनिवासं वषट्काराय नमः। श्री श्रीनिवासं। तर फायनली आपण पोचलो आहोत आता प्रति बालाजी मंदिरावरती। हे जे मंदिर आहे ना, माझं खूप आवडतं मंदिर आहे। का माहिती आहे का, इकडची सिस्टमॅटिक पद्धत, म्हणजे सगळी अरेंजमेंट आहे ना ती फुल प्रॉपरली। तुम्हाला पार्किंग करायसाठी प्रॉपरली एक मैदान ठेवलेलं आहे, गार्ड ठेवलेले आहे तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, खूप काय मस्त अरेंज केलेलं आहे आता। आणि इथलचं जे नेचर आहे ना ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला दाखवतो, खूप भारी आहे। चला जाऊयात मग आपल्या प्रति बालाजीच्या दर्शनासाठी। खूप आवडतं मंदिर म्हणून का, कारण की इकडचं वेदर तुम्ही बघू शकता किती सिस्टमॅटिकली झाडे अरेंज केलेली आहेत। श्री श्रीनिवासं श्रितपारिजातं विश्वस्मै नमः। श्री श्रीनिवासं विष्णवे नमः। श्री श्रीनिवासं वषट्काराय नमः। श्री श्रीनिवासं भूतभव्य भवत्प्रभवे नमः। तर मागे तुम्हाला जे बघायला भेटतं ते असं भव्य असं जे मंदिर आहे तेच आहे प्रति बालाजी। जवळजवळ 50 एकरपेक्षा जास्त अशा जागेवरती हे मंदिर आहे। किती भव्य आणि किती मोठं असं मंदिर तुम्ही बघू शकता, आणि किती सिस्टमॅटिक सगळं अरेंज केलेलं आहे। मान्य मला या मंदिरामध्ये आतमध्ये आपल्याला शूट करायला भेटणार नाही, पण तुम्ही बाहेरूनच बघा आणि नक्की या मंदिराला विजिट द्या। माझं खूप फेवरेट मंदिर आहे माझं। आजूबाजूचा परिसरसुद्धा बघा किती सुंदर अशा रंगीबेरंगी फुलांनी आणि झाडांनी भरून ठेवलेलं आहे। आणि जे तेलुगू लोकांची जी ट्यून असते ना, ढोलकी आणि सनईची, ती तुम्हाला इकडे कायम दरवेळी ऐकायला भेटेल, ती तुमचं मन नक्कीच मोहून टाकेल। खूप असं बोलत ना, शांतता आणि मनाला म्हणजे एक शांती भेटण्यासाठी जर तुम्हाला एक पीस जागा शोधत असाल ना तुम्ही, तर या मंदिरामध्ये नक्की येऊन जा। तर इकडून मंदिराची एंट्री आहे। कोरोनाच्या काळामुळे आपल्याला मास्क घालून आतमध्ये जायचं। आतमध्ये मोबाईल फोन तर काय अलाउडच नाही आहे, प्रत्येकाला सॅनिटाईज करून आतमध्ये एंट्री भेटणार आहे। तर चला मी जाऊन मंदिरात जाऊन बालाजी देवाच्या दर्शन घेऊन येतो, आणि मग जाऊन तुम्हाला सांगतो दर्शन कसं झालं। तर हेच ते भव्य असं मंदिर आहे बालाजीचं, जे प्रति बालाजी करून ओळखलं जातं। सेम बालाजीची जी रूप होतं ते इथे बनवलेलं आहे सेम। किती भव्य असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता मागे। इथून एंट्री आहे
जी एंट्री आता म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण गोल फिरून एंट्री दिली जाते, पण जेव्हा नॉर्मल डेजमध्ये इथून एंट्री भेटते. आतमध्ये मोबाईल तर काय अलाउड नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे ती बालाजीची मूर्ती आहे ती, आणि आतमध्ये खूप अशा देवींची मूर्त्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक महालक्ष्मीची मूर्ती आहे. अशा खूप देवांच्या मूर्त्या सोने चांदी अशा दागिन्याने जडून तिकडे ठेवलेल्या आहेत. ते व्हिडिओमध्ये आपण दाखवू शकत नाही, पण नक्की तुम्ही या जागेवरती ह्या जागेवरती या आणि नक्की तुम्ही हे मंदिर बघा कसं आहे ते. तर फायनली दर्शन झालेलं आहे. आता जे बाकीचे जे काही मंदिर राहिले ते आम्ही उद्या करणार आहोत. तर आजच्या दिवसासाठी हा व्लॉग एवढाच असणार होता, एवढ्यात इतक्या मंदिराचा. तर आज आम्ही सगळे थकलो आहोत एवढे सगळे मंदिर फिरल्यानंतर. तर आता आम्ही सगळे चाललो आहोत माझ्या मावशीच्या घरी स्टे करायला. म्हणजे आम्ही जेवणार वगैरे आणि आज रात्र तिथंच झोपणार. पण एक ह्याच्यामध्ये ट्विस्ट आहे, म्हणजे मी या प्लॅनमध्ये इन्क्लूड होतो हे मी माझ्या मावशीला सांगितलंच नव्हतं. तर मी तिला सरप्राईज देणार आहे की मी सुद्धा ह्या प्लॅनमध्ये आलो होतो, आणि ह्याच्यामध्ये म्हणजे अजूनही सुद्धा मी माझ्या मावशीला सांगितलं नव्हतं की मी ह्यांच्याबरोबर फिरतो इकडे तिकडे. तर बघूया तिचं रिॲक्शन कसं आहे की मी आलो आहे घरून असा. बघूयात, ठीक आहे. तर चला निघूया आपण इकडून आता डायरेक्ट शिरवळ. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत साताऱ्यातील शिरवळ जे गाव आहे माझ्या मावशीचं त्या तिकडे. आणि तुम्ही बघू शकता सूर्यास्त व्हायला आलेलाच आहे. असा सुंदर असा तो सूर्य आपल्याला इकडे पाहायला सुद्धा भेटतोय. तर पोचलो आपण आता शिरवळमध्ये. बघूया मावशीचं रिॲक्शन काय ते. तर मावशीला सरप्राईज देऊन झालेलं आहे आता. तर म्हटलं आजच्या व्लॉगमध्ये आपला जरा वरती जातो. तर आजच्या व्लॉगमध्ये इकडेच एंड करतो हा व्लॉग आपला जो आहे तो. आजच्या व्लॉगमध्ये आपण फर्स्ट जेजुरी, सेकंड बघितला आहे आपण मोरगावचा गणपती, थर्ड आपण बघितला यमाई देवी, त्याच्यानंतर आपण गेलो नारायणपूरचा दत्ताचे दर्शन घेण्यासाठी, आणि नंतर मग आलो आपण शेवटी प्रति बालाजी. तर आज आपल्या या व्लॉगमध्ये आपण या 5 मंदिराचं दर्शन घेतलं आहे. तर आजचा व्लॉग हा मी इथे संपवतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगसाठी एवढे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. ज्यांना कोणाला ह्या म्हणजे माझं ओपिनियन आहे की हे जे सगळे मंदिर आहेत जे मी आज दाखवतो आहे माझ्या ब्लॉगमध्ये, आणि उद्या दुसरा जो ब्लॉग येणार त्यामध्ये मी दाखवतो आहे, हे जे सगळे मंदिर आहेत ते पुणे शहरातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील खूप असे प्रसिद्ध मंदिर आहेत. म्हणजे कधीच जर तुम्ही पुण्याला येताल तर हे मंदिर नक्की तुम्ही विजिट करा. म्हणून मी हे तुम्हाला हा छोटासा ब्लॉग बनवला आहे. अजून त्यामध्ये काही मंदिरं आहेत जे उद्या मी जाणार आहे ते सुद्धा दाखवेल. पण उद्याचे मंदिर झाल्यानंतरसुद्धा अजून काही मंदिरं आहेत जे फेमस आहेत, ते मी नक्की ट्राय करेल कधी ना कधी जाऊन ते दाखवायचे. तर चला आजच्या व्हिडिओवरती घेऊया अलविदा. आजच्या व्हिडिओला इकडेच करूया स्टॉप. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, बाय बाय, खुदा हाफिज.